मित्रांनो, जर आईच्या मायेवर प्रेम असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. एका राज्यात एक देवराज नावाचा ब्राह्मण राहत होता. ज्याने आजपर्यंत कधीच महादेवाच्या मंदिराची एकही पायरी चढली नव्हती. ज्याने आजवर कधीच कुठल्याच देवाची पूजा केली नव्हती. जर एखादी व्यक्ती ब्राह्मणाच्या घरात जन्म घेत असेल आणि तो पूजापाठ करत नसेल तर त्याचे ब्राह्मण होण्याला काहीच महत्त्व नसते. देवराजने ब्राह्मणाच्या घरात जन्म घेतला असला तरी तो ब्राह्मण कर्म कधीच करू शकला नाही. नगरातील लोकांनी यांची फसवणूक करून लबाडीने त्यांच्याकडील धन लुटणे, चोरी करणे आणि त्या पैशातून मद्यपान करणे, त्यासोबतच कोठ्यावर जाणे हे त्याचे प्रमुख कर्म होते. दिवस निघून जाऊ लागले. आपली पत्नी आणि मुलांचे पालन पोषण तो याच पैशातून आरामात करत होता. अशातच त्याच्याकडून एक घोर पाप झाले. एक परस्त्रीची संगत त्याला लाभली. मित्रांनो, जर जमलेस तर या दोन गोष्टींपासून दूर राहा. पहिले म्हणजे परस्त्री आणि दुसरे म्हणजे परधन. परस्त्री आणि परधन हे मनुष्याला कधी बर्बाद करून टाकते हे त्याला सुद्धा कळत नाही. जर एखाद्या स्त्रीकडे आपण चुकीच्या नजरेने पाहत असेल किंवा तिच्याबद्दल आपण मनात चुकीचे विचार आणत असेल तर आपले जीवननाश होण्यास वेळ लागत नाही. देवराजच्या आयुष्यातील ही सर्वात मोठी चूक होती. एके दिवशी देवराज तलावाकाठी आंघोळ करत असताना तिथून जाणाऱ्या एका वेश्यावर त्याची नजर पडली. तिला पाहून देवराज खूप मोहित झाला आणि तिच्या मागे मागे तो वेश्यालयापर्यंत पोहोचला. वेश्यालाही माहीत होते की देवराज तिच्या मागे मागे येत आहे, कारण ती सुद्धा त्याच्यावर मोहित झाली होती. त्यानंतर दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि देवराज आपली पत्नी आणि 2 लहान मुलांना सोडून त्या वेश्यासोबत राहू लागला. ज्या पुरुषाने देवराची एक पायरी चढली नाही. सतत त्याची टोपी त्याला, त्याची टोपी याला करत असणाऱ्या देवराजला पत्नी आणि मुलांचा अर्थ काय समजणार. कालांतराने दिवस निघून जाऊ लागले. इकडे देवराजची पत्नी कावड कष्ट करून आपल्या मुलांचा सांभाळ करत होती, तर तिकडे देवराज वेश्याच्या जीवावर त्याचे आयुष्य आरामात जगत होता. हळूहळू त्याची मुलं मोठी होऊ लागली. मग एके दिवशी देवराज ज्या स्त्रीसाठी वेडा झाला होता, जिच्यासाठी आपले घरदार सोडून आला होता, त्या स्त्रीने देवराजला सांगितले की मला आपल्या राजाच्या राणीच्या गळ्यातील हार पाहिजे. यावर देवराजने एक योजना बनवली आणि नगराच्या विशालकाय राजमहालात वेशभूषा बदलून प्रवेश केला. रात्रीच्या वेळी पारेकरांची नजर चुकवत तो ज्या ठिकाणी राणीचे कपडे आणि दागिने असायचे त्या खोलीजवळ पोहोचला. खोलीत प्रवेश केल्यावर तो इकडे तिकडे राणीचा हार शोधू लागतो. त्या खोलीत राणीच्या कपड्यांसह असंख्य मौल्यवान दागदागिने, विविध सोने चांदीचे आभूषणे होते. शेवटी त्याची नजर त्या मौल्यवान हिरे जाडीत राणीच्या नेकलेस हारवर गेली. मग त्याने थोडासाही विलंब न करता हार पटकन आपल्या पिशवीत टाकला आणि तिथून चोर पावलाने शिपाईंची नजर चुकवत राजमहालाच्या बाहेर पडला. दुसऱ्या दिवशी जेव्हा राणीने तिच्या आहाराची अनुपस्थिती पाहिली तेव्हा राजमहालात एकच गोंधळ माजला. राजाला जेव्हा ही बातमी कळते की राणीचा हार चोरी झाला आहे तेव्हा तो प्रचंड क्रोधित होतो आणि आपल्या शिपायांना आदेश देतो की लवकरात लवकर त्या चोराला राणीच्या हारासह माझ्यासमोर हजर करा. राजाचा हुकूम मिळताच सैनिक राज्यातील प्रत्येक घराची झडती घेऊ लागतात. जेव्हा देवराजला कळते की राजाचे सैनिक राज्यातील प्रत्येक घराची तलाशी घेत आहे तेव्हा तो त्या वेशाच्या घरातून भयभीत होऊन पळ काढतो आणि पळता पळता तो सैनिकांमध्ये पासून लपण्यासाठी एका मंदिरात घुसतो. ज्या मंदिरात त्याने ब्राह्मण असूनही आजवर एकदाही पाऊल ठेवले नव्हते ते मंदिर भगवान शंकराचे होते. तिथे गेल्यावर त्याने पाहिले की काही ब्राह्मण भगवान महादेवाची पूजापाठ करण्यात व्यस्त होते. काही वेळाने त्यांनी आपल्या झोलीतून एक शिवमहापुराण ग्रंथ काढला आणि त्यांनी त्यातील हरतालिकेची कथा वाचायला सुरुवात केली. पण देवराजचे लक्ष त्या कथेकडे नव्हते. त्याच्या मनात फक्त हेच विचार चालू होते की जर सैनिकांनी मला पकडले तर राजा मला मृत्यूदंड देईल. भयभीत झालेला देवराज तापाने फणफणू लागला. मग इच्छा नसतानाही तो ती कथा ऐकू लागला, कारण त्याला माहीत होते की आपण मंदिराच्या बाहेर पडलो तर राजाचे सैनिक आपल्याला बंदिस्त करून राजासमोर हजर करतील आणि राजा मला मृत्यूदंड देईल. ब्राह्मण कथा वाचायला सुरुवात करतात.
भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला या दिवशी विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. सर्वात आधी हा उपवास माता पार्वतीने भगवान महादेवांसाठी केला होता. माता गौरीने पार्वतीच्या रूपात हिमालयातील हिमालयाच्या राजघराण्यात जन्म घेतला होता. राजा हिमालय म्हणजेच हिमाचल पर्वतांचे अधिपती होते. गौरीचा संदर्भ माता पार्वतीशी आहे ज्या महादेवाच्या पत्नी आणि हिंदू धर्मातील प्रमुख देवी आहेत. देवी पार्वती राजा हिमालय आणि राणी मैनावती यांची पुत्री होती. तिच्या बालपणातच तिच्या सुंदरतेमुळे आणि गुणधर्मामुळे तिच्या विवाहासाठी अनेक राजा महाराजांचे प्रस्ताव आले होते, पण पार्वतीला भगवान शिवाशीच विवाह करायचा होता. माता पार्वतीला अनेक नावांनी ओळखले जाते, ज्यामध्ये गौरी हे नाव देखील समाविष्ट आहे, जे त्यांच्या शुभ्रता, पवित्रता आणि सौंदर्याचे प्रतीक आहे. लहानपणापासूनच माता पार्वतीला भगवान महादेवांना आपले वर म्हणून मिळवण्याची इच्छा होती. त्यासाठी माता पार्वतीने 12 वर्षे उपवास करून कठोर तपश्चर्या केली. हे सर्व पाहून त्यांचे वडील खूप दुःखी होत होते. एके दिवशी नारद मुनी त्यांच्या वडिलांकडे आले आणि त्यांना म्हणाले की, हे हिमालय राजा, पार्वतीच्या कठोर तपश्चर्यावर भगवान विष्णू प्रसन्न झाले आहे आणि त्यांना तुमच्या मुलीसोबत विवाह करण्याची इच्छा आहे. नारद मुनींचे म्हणणे ऐकून राजा हिमालय खूप खुश झाले. मित्रांनो, नारद मुनींचा स्वभाव आपणा सर्वांना माहीतच असेल, त्यामुळे वेगळं सांगण्याची काही गरज नाही. नारदजींचे असे अनेक उदाहरणे आहेत. नारदजींच्या उपदेशाने कोणाचे घर बसले आहे असे आजपर्यंत कुठलेच पुरावे मिळाले नाहीत. नारदजींनी राजा दक्षाच्या पुत्रांना उपदेश केला, ते सुद्धा वैरागी बनले, आपल्या संसारापासून विरक्त झाले. तसेच नारदजींनी राजा चित्रकेतला उपदेश केला, तेव्हा नारदजींचे ऐकून राजा चित्रकेचा संसार उद्ध्वस्त झाला आणि त्यांच्यावर वाईट परिस्थिती ओढवली गेली. म्हणजेच नारदजी जिथे जिथे सल्ला द्यायला गेले तिथे समोरच्याला वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले. नारदजी व्रतून चालू सारखे दिसायचे, मात्र आतून ते कपटी मनाचे होते. त्यांच्यावर विश्वास ठेवणे फार कठीण होते. त्यानंतर नारद मुनी तिथून भगवान विष्णूंकडे गेले आणि त्यांना सांगितले की, राजा, हे यांना त्यांच्या मुलीचा विवाह तुमच्यासोबत करायचा आहे. यावर भगवान विष्णूंनीही आपली सहमती दर्शवली. त्यानंतर नारदजी माता पार्वतीकडे गेले आणि पार्वतीला सांगितले की, तुमच्या वडिलांनी तुमचा विवाह भगवान विष्णूसोबत निश्चित केला आहे. हे ऐकून पार्वती खूप निराश झाली. मग पार्वतीने आपल्या मैत्रिणींना सांगितले की, मी हा उपवास आणि ही तपश्चर्या फक्त महादेवांना माझे वर म्हणून मिळवण्यासाठी करत आहे. जर माझ्या वडिलांनी माझा विवाह माझ्या इच्छेविरुद्ध